मंडळींनो नमस्कार. रामकृष्ण हरी. संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी वैजापूर तालुक्यातील खंडा गावामध्ये पार पडतोय आणि हा ऐतिहासिक सोहळा मानला जातोय, कारण आतापर्यंत एवढी गर्दी या सोहळ्याला कधीच झाली नाहीये. खरं तर या सप्ताहाचा आजचा 5वा दिवस पार पडतोय. रोज लाखो भाविक या सप्ताहाचा आनंद घेताय, या सोहळ्याचा आनंद घेताय आणि महाप्रसादाचा लाभ घेताय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोज लाखो भाविक या ठिकाणी येत असेल तर त्यांच्या महाप्रसादाची, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी केली जाते. तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात की हे भव्य दिव्य किचन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. रोज याच किचन मध्ये भाविकांसाठी महाप्रसाद बनवला जातो आणि एवढंच नाही तर या ठिकाणी लाखो लिटर आमटी बनवली जाते. आणि आपण असं पाहिलं तर भव्य दिव्य असं किचन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवू शकतो की हे जे आहे ते हे टँकर आहे. ही पूर्ण आमटी बनल्यानंतर ती टँकरच्या माध्यमातून जाते आणि प्रत्येक पंक्ती जाऊन ती त्या ठिकाणी जी आहे ती पोहोचवली जाते. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बुंदी बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि साधारण 15 शेगड्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काल्याच्या कीर्तनाला म्हणजे शेवटच्या दिवसासाठी जो आपण त्याला समारोप म्हणू शकतो, त्या शेवटच्या दिवसासाठी ही बुंदी या ठिकाणी बनवली जात आहे आणि अगोदरच याचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज लाखो भाविक जरी येत असले या ठिकाणी तरी एकाही भाविकाला महाप्रसादाची कमी त्या ठिकाणी भासत नाहीये. प्रत्येकाला त्या ठिकाणी आमटी पोहोचवली जाते आणि त्यासोबतच भाकरी देखील पोहोचवली जाते. कशा पद्धतीने या महाप्रसादाची तयारी आहे, कसं या स्वयंपाकघराचं रोज नियोजन चालतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही आयोजक आहे. दादा, एनआरटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. रवींद्र पवार. बरं, खरं तर रोज लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत. किचनची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं रोजचं आपलं कामकाज या ठिकाणी चालत आहे. श्री संत शंकर स्वामी महाराजांचा हा सप्ताह सुरू झालेला आहे. तर आज 5वा दिवस आहे. तर दररोज लाखो भाविक येऊन आणि भाकरी आमटीचा आस्वाद घेत आहे. आता इथं म्हणजे डेली लोकांची पंगत होतीये. बाहेरून सुद्धा, बाहेर गावचे सुद्धा बरेच भाकरी आयटम होत आहे. त्याच्यानंतर इथं ज्ञान, त्याच्यानंतर कष्ट आणि हे अन्नदान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सप्ताहामध्ये होत आहे. आता आमचं नियोजन पुढील काल्याचं म्हणजे बुंदी वगैरे तयार करण्याचं चालू आहे, म्हणजे शेवटच्या दिवशी. आणि सर्व समिती म्हणजे सर्व कमिटी चांगल्या प्रकारे काम करून आपला हा सप्ताह किती चांगल्या प्रमाणात होईल असं सगळ्यांचं, प्रत्येकांचं प्रयत्न चालू आहे. इथं तरुण वर्ग सुद्धा खूप मेहनत घेत आहे. भाऊ, आपण जर खरं तर बघितलं तर या ठिकाणी लाखो भाविक येत आहेत. प्रत्येकापर्यंत आमटी त्या ठिकाणी पोहोचवली जाते आणि आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस या ठिकाणी गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. रोज किती लिटर आमटी तुम्हाला बनवायला लागते आणि ती कशा पद्धतीनं भाविकांपर्यंत पोहोचवली जाते, मला पूर्ण प्रोसेस सांगा. साधारणतः 25,000 लोकसंख्येची आमटी इथे बनवल्या जाते. आमटी बनवताना गिरवी बनवलेली असते, इमर्जन्सी पाणी गरम ठेवलेलं असते. ती आमटी टँकरमध्ये मोटरद्वारे टाकल्या जाते. आमटीची कुठलीही कमतरता इथं कमी पडू दिल्या जात नाही. आणि कीर्तन संपल्यापासून जे अन्नदानाचा कार्यक्रम चालू होतो तर तो अखंडित रात्री कीर्तन संपलं तरी 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्य चालू राहतं. इथं भांडार घरामध्ये समजा आमची कमिटी 17 लोकांची ही अहोरात्र काम करते. आणि इथं समजा हे बुंदीचे कॅरेट मध्ये ठेवायचे, नुसती कमिटीच नाही, समजा आम्हाला आचार्याची जी मंडळी आहे ती खूप मोठं सहकार्य करते. बाहेरची जे भाविक येते ते बी मदत करते मध्ये टाकायला. म्हणजे असं कोणीही नाही म्हणत नाही या कामासाठी. अतिशय खेळीमेळीने इथं वातावरण तयार जाईल. भाकरी सगळ्या गावातून पुरवली जाते. तसं आजूबाजूचे गाव आहे त्यांना ठरवून दिलेले आहे की तुम्ही भाकरी घेऊन या. सगळे भाविक भक्त सगळे भाकरी घेऊन येतात. सगळे महाप्रसाद हा असा वाटप केलं. पुरती कसा करणार ती भाकर पुरते? हो, पुरते. सगळे घरून भाकरी येतात, वाड्या वस्त्यावरून येतात. आता शेवटचा दिवस या ठिकाणी लवकरच या ठिकाणी येतोय. शेवटच्या दिवसाचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे, काय त्या दिवशी देखील अनेक भाविक या ठिकाणी दाखल होणार आहे? त्या दिवशीचं नियोजन असं आहे आमचं, 101 पोत्याचं नियोजन आहे आमचं. बुंदी बुंदी, हो. तर त्याच्याबरोबर चिवडा. हो, शेवटच्या दिवशी तयारी चालू आहे. 101 पोत्याची बुंदीचा प्रसाद आहे आणि मुरमुरीचे चिवडा पण तयार केलेला आहे. म्हणजे सुरुवात आहे तयार करण्याची.
भाऊ खरं तर आपण जर पाहिलं तर असं भव्य दिव्य किचन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. थोडक्यात सांगा कशा पद्धतीनं नियोजन या ठिकाणी तुमचं चालतं. सोबतच मला हे पण जाणून घ्यायचं आहे आज इंदोरकर महाराजांचं कीर्तन आहे, आज कशी तयारी केलेली आहे आणि यासोबतच शेवटच्या दिवसाची कशी तयारी सुरू आहे. आज इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. आज जवळपास ते 50 ते 60 हजार भाविक इथं येण्याची शक्यता आहे. या नियोजनासाठी आम्ही गावोगावी गाड्या पाठवून तिथं भाकरी जमा करून इथं आणायचं सांगितलेलं आहे. प्रॉपर गावामध्ये प्रत्येक घरातल्या महिला भगिनींना सांगितलेलं आहे आपण 20-25 भाकरी या ठिकाणी आणाव्यात, जेणेकरून सर्व लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. सकाळी 8 वाजेपासून इथं नाश्त्यापासून पंक्ती चालू होतात, रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही लोकांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर भाकरी जर कमी पडल्या तर आम्ही भात आणि शिरा या महाप्रसादाचा वाटप करतो रात्री 12 वाजेपर्यंत. तर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वयंपाकाचं नियोजन चालतं आणि मी जर खरं तर तुम्हाला काही दृश्य या ठिकाणी दाखवतो. कॅमेरामॅनला मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी आहेत ही या ठिकाणी टँकर उभा आहेत आणि या टँकरच्या माध्यमातून जी आमटी आहे ती त्या ठिकाणी पोहोचवली जाते. त्या ठिकाणी पूर्णतः तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ती आमटी या ठिकाणी बनवली जाते आणि तीच टँकरच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवली जाते. असं भव्य दिव्य नियोजन सध्या वैजापूर तालुक्यातील खंडा गावामध्ये करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन रोहित जगदाळे सोबत मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज